हा बाबा, तुम्ही आलात का तिकडे त्या चौकात? ओके, हा मग त्या चौकात ना आता राईट घ्या तुम्ही आणि मग पुढे आलात की मग सेकंड लेफ्ट. हा हा मग तो रस्ता आपोआपच लेफ्टला वळतो खाली. राईट, मग तिकडे समुद्र दिसायला लागेल तुम्हाला, तिथे थांबायचं. मला आवडतो ना समुद्र. हो येस, 5 मिनिटात पोचाल तुम्ही. येस 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 येस, या समोरच खेळाली पुलाव पाटी. ओके या, बाय. कुठे कुठे आहेत मम्मी डॅडी? आहेत, 5 मिनिटात पोचतात. हा, ते सुस्वागतमचा बोर्ड वगैरे घेऊन उभं राहू का? सुस्वागतम कशाला? सु न बाई आहेत की अख्ख्या? हा त्यांना रेडी करा. चला चला, 5 मिनिटात पोचतायत सासू सासरे. चला. प्लीज प्लीज यार, ते फ्लेक्स वगैरे काढून टाका. हा त्यांना सांगायला हवं, असं काही नाहीये, खोटं आहे. हो यार, मगाचपासून चिडवतायत यार मला. म्हणतात तुझ्या आई वडिलांसमोर मी जर चुनेची ऍक्टिंग नाही केली ना तर ते तुझ्या फोटोच्या ऐवजी भपावचा फोटो लावणार. माझ्यापेक्षा नीच माणसं आहेत या जगात हे बघून बरं वाटलं जरा. एनिवेज, थँक्यू पप्या. तुझ्या मस्करीमुळे का होईना पण खूप दिवसांनी मला माझे आई वडील भेटणार आहेत आज. छान वाटतंय. आता थँक्स नको बोलू बाई, आधी त्यांना येऊ दे, सुनबाईंना भेटू दे, बाकी सगळ्यांना भेटू दे, तुझी खलीबली होऊ दे, मग थँक्स बोल. का रे, फार रागीट वगैरे आहेत का तुझे बाबा? हो असणार असणार. काय आहे, मुलगा आणि वडील नेहमी कॉन्ट्रास्ट असतात. आमच्याकडे असंच आहे. नाही नाही, मला उलट वाटतं की साहिलचे बाबा आणि साहिल सेम असणार. हे सांग ना साहिल, रागीट आहेत? नाही म्हणजे त्याप्रमाणे मी ठरवीन की मला ऍक्टिंग करायची आहे की नाही. ए बाई, ते कसेही असले तरी तुला ऍक्टिंग करायला लागणार आहे, नाहीतर बप्पा. अरे काय तुम्ही बघालच आता, माझे आई बाबा, मा डॅडी कोणासारखेच नाहीयेत. कारण त्यांच्यासारखं कोणीच असू शकत नाही. ऐका ना, साहिल दादाचे आई बाबा येणार आहेत ना, तर काहीतरी स्पेशल मेनू बनवूया त्यांच्यासाठी आपण. आधी माझ्यासाठी काहीतरी बनव ना, मला पण खूप भूक लागली. ती कधी नसते लागलेली. भगवान चल कामाला लावूया ये लोक. अरे क्या है कि हमेशा किसी के माँ बाप आने वाले कह के खाना बनाने को कहते, फिर वो वैसे ही पड़ा रहता है. उस दिन नहीं का परी दीदी के लोग आने वाले थे पूरे 28 जन. अरे पण आज 2 जण येणार आहेत, आई वडील. हाँ ऐसा है तो फिर कोनो बात नहीं, मतलब नहीं आए ना तो भी चलेगा. अपना लक्ष्मण है ना, 8-9 लोगों का खाना अकेला ही हजम करता है. टाळ्या काय देतेस त्याला? तू मला टोमणा मारतोय, मी तुझा नवरा आहे ना. हो पण तो माझा चांगला मित्र आहे वगैरे. हाँ, हम और वहिनी अच्छे दोस्त है. मला पण तुमच्यात घ्या ना, म्हणजे मी पण तुमचा मित्र आहे ना, आपण तिघ मित्र आहोत. ठीक है. आणि हा लक्ष्मण नाही, लक्ष्मण. लक्ष्मण. चला चला चला, कामाला लागा. टाइमपास नंबर 1. आले माझे बाबा. ते बघा आता स्टाईल मध्ये गाडीतून उतरतील. बाई हे तुझे बाबा आहेत? हे तुझे बाबा आहेत? हो, गोविंदाचे वडील अनिल कपूर. तुझे सासरे. आता एकदम जेंटलमॅन सारखे मागे येतील आणि मासाठी दार उघडतील. मा काय बोलतो बाई? आईला आई बोलायचं ना, मा काय म्हणजे? आई किती गोड शब्द आहे. मा सुद्धा गोडच शब्द आहे. कम डार्लिंग. ही बघ माझी मा. तुझी माँ आहे? खयाली पुलाव. वाह, आपल्या साहिलचं हॉटेल.
মস্ত है ना? খুব সুন্দর। যাই বলো, আজ না আমার ছেলের জন্য আমার খুব গর্বিত বসে করছি। खूप ভালো আছে না? খুব ভালো। बाबा कैसा वीडियो? हाँ कैसी हो? বঢ়িয়া। তুমি কেমন আছো? बहुत अच्छे। এই তোমার জন্য। अरे थैंक यू। ही साहिलची आई आहे। ब्रो सासूने लई कॉम्प्लेक्स दिला रे. हा ब्रो. हे पण काही म्हणा जागेमध्ये काहीतरी मॅजिक आहे मॅजिक है ना? का असं का वाटतंय पण तुम्हाला? अरे का नाही वाटणार सगळ्यात जास्त वेळ याच जागेत टिकलायस तू मॅजिक या जागेमध्ये नाही इथल्या लोकांमध्ये. चला तुमची ओळख करून देतो. चला. वाह! तुम्ही भेटले की मराठी मराठी और मी गप्पा. चल मी तुला समजावून बेंगाली एकला चलो. चलो. एकला चलो एका जा. काय रे चिडवतो सारखं तर फ्रेंड्स हे माझे बाबा हाय गाइस आणि ही माझी मा. হাই আচ্ছা এই পরি যে তোমার বউ হবে মানে আমার বউ হবে ना ना हे तुम्हार बहू नय. नाही काय यही 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 परी. अरे जा ना भाई, जा तिकडे जा ना. अरे तिकडे फॅमिली तिकडे उभी आहे ना भाई, जा ना त्यांच्या पाया पड. पाया पडा नाही तर भपाव येईल. काय बापा असू दे असू दे असू दे असू दे. अरे भपाव काय आहे हा? म्हणजे अंकल ते आमचा कोडवर्ड आहे. कोणालाही पाया पडायचं असलं ना की आम्ही त्याला म्हणतो पाव. पाव येईल. पाव आके भपाव येईल. ইউ আর সো লাকি যে আমার ছেলে সাহিল তোমাকে বিয়ে করার জন্য রেডি হয়ে গেছে। আই এম শিওর যে তুমি কোনো না কোনো ম্যাজিক তো নিশ্চয়ই জানো। येस. मॅजिक. मा बांगला जाने ना हिंदीत एक কথা बोलो. नाही नाही एक मिनिट आता ती काहीतरी वेगळंच ट्रान्सलेट करून सांगेल. मी सांगतो समजा. तिचं म्हणणं असं आहे की आमचं साहिल आयुष्यात कधीही लग्न करेल असं वाटलं नव्हतं आम्हाला. आता तो जर लग्न करतोय तर याचा अर्थ नक्कीच काहीतरी मॅजिक असणार. राईट? थँक्स. हा आमची परी एकदम एकदम मॅजिक आहे. एकदम मॅजिक. हा आणि आमच्या हॉटेलचं बांधकाम पण तिनेच केलंय. काय हा बांधकाम नाही इंटिरियर तिने केलं. इंटिरियर असं म्हणतात त्याला. हा. तिला इंटिरियर डेकोरेशनचा फार छान सेन्स आहे. हे सगळे रंग या प्रॉपर्टीज हे सगळं तिचं डोकं आहे. भाई टायरची आयडिया आपली आहे. म्हणजे ते पोलीस स्टेशन मध्ये नाही का टायर असतात आणि गुन्हेगारांना त्यात. अरे मा पण इंटिरियर डिझायनर आहे. रियली? वाव ভেরি নাইস। খুব ভালো। আচ্ছা শোনো না, আমি না আমার ফোনার হোটেলে এই ডিজাইনটাই করব। সেম এই ডিজাইন। सॉरी काय म्हणाले या? ती परीला कॉम्प्लिमेंट देतेय. तिचं म्हणणं असं आहे की ह्याच सगळ्या आयडिया चोरून आमचं पुण्यातलं हॉटेल डिझाईन करणार आहे. चोरून? मा तुम्ही चोरी करे करबे बोलछे? नाही नाही चोरी नाही इन्स्पिरेशन बोलछे. इन्स्पिरेशन। सॉरी हॉटेल? अरे हो मी हॉटेल बिझनेस मध्ये आहे ना. इंदोर मध्ये हॉटेल आहे माझं. कोलकात्यात एक खूप छान हॉटेल आहे. खूप भालो. खूप भालो. गोव्यामध्ये पण आहे आणि महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये हॉटेल आहे माझं. आणि आता नवीन हॉटेल आम्ही पुण्यामध्ये चालू करतो. हा मुंबईमध्ये चालू करायचं होतं पण साहिलने आधीच चालू केलं. ओ काय रे साहिल? नाही तू आधी कधी नाही सांगितलंस आम्हाला तुमचा हॉटेलचाच बिझनेस आहे म्हणून. अरे काय आहे साहिल, मित्रांबरोबर पण असंच वागतोस? नाही नाही हा खरं तर आमच्या बरोबर पण असंच वागतो. हे ह्याच्यातलं काहीही सांगितलेलं नाही आम्हाला. এটা কি আছে? किती फ्लेक्स আছে? नाही नाही तुमच्या बेंगॉलमध्ये जसे
खूप सगळे स्टॅच्यूज लावलेले असतात ना सगळ्या नेत्यांचे आणि ऍक्टर्सचे वगैरे. उत्तम कुमार. तसे आमच्या महाराष्ट्रात हे सगळे फ्लेक्स लावलेले असतात सगळीकडे. म्हणजे जयपूरला जसं गुलाबी शहर म्हणून ओळखतात ना, तसं आणखी काही वर्षांनी महाराष्ट्राला बहुतेक फ्लेक्सचं राष्ट्र असं म्हणून ओळखायला लागतील. परी आली धावून, साहिल गेला वाहून. काय क्या मतलब है इसका? नाही नाही मैं बताता हूं. इसका राहू द्या ना, खूप प्रश्न पडतात तिला, आपण नंतर बोलूया. अरे पण मी सांगतो ना समजावून. काय लेट इट बी. चला चला आज जाऊया. चला चला मी तुम्हाला हॉटेल दाखवतो. चला अरे चला 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 तुम्ही पण चला. बोला तुम्ही. आलो. चल छान आहे. या. हो हो आलो 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 आलो. हो मी वेगळेच इमॅजिन केले होते यार. साहिलचे आई वडील वेगळेच निघाले ना. वेगळेच निघाले का वेगळेच आहेत? म्हणजे मलाही हेच वाटलं, मी बोललो नाही. बाई बघ ना, साहिल आई बाबांसारखा दोघांसारखा दिसत नाही आणि आई बंगाली. हे कसं शक्य आहे? नाही थांब 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 थांब. नाही 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 नाही. तुला आठवतंय काय? आपण एकदा साहिलला बंगालीत फोनवर बोलताना ऐकलं होतं. आठवतंय का? आपलं बोलणं झालं होतं काहीतरी झोले बिले. तेव्हा तो कदाचित माशी बोलत असणार. असू शकतं, असू शकतं, असू शकतं. असं कसं? अरे आपल्याला त्याची डायरी सापडली होती तेव्हा नाही का तो म्हणाला होता ही कविता मी माझ्या आईवर केलीये आणि नाव मनीषा होतं. नाही 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 बरोबर आहे बरोबर आहे. आणि ती कविता यांच्यावर केली होती असं तरी मला वाटलं नाही बरं. प्लीज म्हणजे खरंच नाही वाटलं मला. नाही, ते आहे पण मनीषा नाव असतं का बंगाली? मनीषा कोयराला. ते बंगाली नाहीये, ते नेपाळी आहे. आपण ना त्यांना विचारायला हवं. अरे काय बोलतो तुम्ही? असं कसं विचारणार? हा, ही माझी मा अशी ओळख करून दिल्यानंतर आपण काय म्हणायचं? ते ठीक आहे पण नाव काय बोलायचं? काय बोलतायत यार हे? नाही पण मला काय वाटतं म्हणजे आपण काय एवढा डाऊट खायचा ना. म्हणजे असतील खरंच ते मायबाप त्याचे. आता नुसतं नाव बंगाली आहे म्हणून का ते मायबाप नाहीत असं कसं? पण तुला नाही वाटत त्या जरा जास्तच यंग आहेत? एक मिनिट हा. आता मी बघते ना इकडं शहराकडे सगळ्या बायका कसल्या मेंटेन करतात सगळ्या एजला. मग बाई पण साहिल आणि माझ्यात एकाच वर्षाचा फरक आहे. बाई त्याची आई बघ, माझी आई बघ. हो रे, हो हो हो, यू आर राईट. नाही नाही पण मला नाही वाटत हा. असं कसं कोण स्वतःचे खोटे आई बापानं आणू शकतो कारण हा बाई साहिल आहे. हा काही करू शकतो. अरे आपण जाऊन विचारू ना त्यांना. इथे का बडबड करतोय आपण? हिला वेळ लागलाय का? हिला ही काय मट्टळ का तू? कसं विचारणार? काय विचारणार त्यांना जाऊन? हं? तुम्ही साहिलचे खरे आई बाप आहात का? का तुम्हाला पैसे देऊन असं ऍक्टिंग करायला आणलं इथे? अरे काय लॉजिक आहे यार? लॉजिक नाही भाई, मॅजिक आहे. हा हेच 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 वाक्य बोलून गंडवतो तो सगळ्यांना. हो बाई पण हा इकडे पप्याराणे ना लॉजिक मॅजिक सगळं दाखवेल. आता बघा काय करणार आहे? ऐका काय करूया आता, आतमध्ये जाऊयात आणि त्यांना विचारूया. सगळ्यात महत्वाचं काय करायला लागेल विचारू. मी तसं डायरेक्ट नाही विचारायचं बाई, पूर्ण नाटकाचा सेटअप करायचा. हा म्हणजे साहिल आहे, त्याची होणारी बायको आहे. असं करायला लागेल बाई. आपल्याला जर पाहिजे असेल उत्तर तर करायला लागेल. कारण डायरेक्ट आपण विचारू शकत नाही, दुसऱ्या कोणाला फोन करू शकत नाही. समजलं? हो समजलं? तुम्हाला काय करायचं ते करा. मी त्यांच्या खाण्यापिण्याचं बघते. मला नको, मी चालले. ए बाई ए जाऊ दे तुला, जाऊ दे. आपण ठरल्याप्रमाणे वागायचंय. हा माती खायची नाहीये. 1 2 मी मगाशी ओळख करून दिली ना, ती सगळी लोक आमच्या नशिबाने आम्हाला भेटली. लक्ष्मण, उर्मिला आणि भगवान. आणि मग खयाली পোলাও থোড়স স্থির झालं. প্রথম থেকে তুই যদি তোর বাবার কাছে হোটেলের ট্রেনিংটা নিয়ে নিতিস তাহলে এই পরিস্থিতি হতো না অ্যাকচুয়ালি। কিন্তু যাই বল, এই আইডিয়াটার কিন্তু আমার ভীষণ ভালো লেগেছে। গোয়ার হোটেলে ইউজ করব। উইশ तुमची, डिश आमची। अरे काय सगळं चोरायला लागली आता ही.
एक्सक्यूज मी, मुझे इतना सा मराठी आती है समझ में, ठीक है? चोरायलेला नाही, इन्स्पायर्ड झाला. ओ इन्स्पायर्ड बाय. तुझ्यामुळे मी इतका इन्स्पायर्ड झालो ना. हॅलो या हॅलो मंडळ. आतमध्ये पहिल्यांदाच भेट झाली. हॅलो बाहेर भेटलो. बस ना बस ना. हा बस बस बस. सो बघण्याचा कार्यक्रम सुरू करूया. भगण्याच्या देखने का इसका मतलब क्या होता है? नाही मी सांगतो तुला समजून. अरे पण यांचं लव्ह मॅरेज आहे ना, मी बघण्याचा वगैरे कसला कार्यक्रम आलाय. हा हे प्रथा आहे, प्रथा आमच्या खयाली पुलावची. आम्ही प्रत्येक गोष्टीचं असं सगळं सागर संगीतपणे असं पारंपरिकपणे असं इव्हेंट करतो आम्ही त्याचा. ए प्लीज प्लीज तुम्ही थांबवाय. हिला खूप प्रश्न पडतात, मला हैराण करत बसेल. प्लीज थांबवा यार प्लीज. এগুলো কি চলছে? अरे तसं नाही, म्हणजे मी तुला समजावून सांगतो नंतर. हा नाही एक मिनिट. काय काय म्हणणं काय आहे तुमचं. हा नाही कसं आहे ना, आता आम्ही तुमच्या हॉटेलला आलोय म्हणजे तुमच्या प्रथा पाळायलाच लागतील ना आम्हाला. सांगा. ओके ओके मग सुरू करूया कार्यक्रम. काय आहे, आम्ही आमची मुलगी तुम्हाला देणार, त्यामुळे मग तुम्ही प्रश्न विचारा मुलीला, त्याची ती पटापट उत्तरं देईल बरं का ग. आणि मग आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार. आम्ही तुम्हाला आम्ही मुलाला प्रश्न विचारणार. अरे वा छान आहे छान आहे. नाही म्हणजे मैत्री बुजुर्गाचं इट्टू मैं समझाता हूँ तुझे. ये देख अरेंज मैरिज में कैसा होता है ना कि लड़के वाले लड़की लोगों से कुछ सवाल पूछते हैं. जैसे कि अभी हम लोग लड़के वाले हैं तो लड़की को कुछ सवाल पूछेंगे, उसके संस्कार देखेंगे और फिर डिसाइड करेंगे कि ये परफेक्ट मैच है कि नहीं. কেন? সাহিলের পছন্দ, ব্যাস কথা শেষ. अगं हो आहे पसंत, पण हे सगळं मज्जा म्हणून. आणि आपण तरी अरेंज मॅरेजचा हा असा अनुभव कधी घेणार ना. चला रे करा सुरू. करा करा. काय करतात मुलाचे आई वडील? अरे आता सांगितलं ना मी काय करतोय ते. हा हॉटेल्स येस आठवलं ना मला. तर काय नाव आहेत हॉटेल्सची? कलकत्त्याचं हॉटेल जे आहे त्याचं नाव आहे कलकत्ता पॅलेस. इंदोरचं जे हॉटेल आहे त्याचं नाव आहे इंदोर पॅलेस. गोव्याचं जे हॉटेल आहे त्याचं आहे गोवा पॅलेस. कोल्हापूरचं जे आहे त्याचं आहे कोल्हापूर पॅलेस. आणि आता नवीन जे पुण्याचं आम्ही चालू करतोय ते पुणा पॅलेस. नाही, त्याचं हे नाव नाहीये. त्याचं नाव मी मैत्री ठेवणार. पॅलेस पॅलेस. गुड वन. कधी झालं आपलं लग्न? आमचं 6 साल हो गया है. हैप्पीली मैरिड. तुमच्या लग्नाला फक्त 6 वर्ष झाली आहेत. पुढचे प्रश्न मुलीचे मामा विचारतील, म्हणजे पप्या. विचार काय विचारायचं ते. हा भाई हो प्रश्न आहेत ना. हा भाई हा आपला साहिल हा कधी, याचा जन्म कधी झाला? अरे 25 डिसेंबर 1993. 25 डिसेंबर 1993. हा ठीक आहे. अरे 93 बरोबर आहे ना. 93 93चा ब्लास्ट. आणि हे 2011. क्रिसमस न्यू इयर. सांता क्लॉज माहिती आहे ना तुम्हाला? सांता क्लॉज तसा हा जन्माला आल्यापासून आम्हाला फक्त सरप्राईजेस वाटत फिरतोय. आम्हालाही. पण मला एक कळत नाही, हा कार्यक्रम मुला मुलीचा आहे की आई बाबांचा? हा किती प्रश्न विचारताय बाबा? आता तुम्ही विचारा प्रश्न. हा विचारू. टाइम प्लीज. टाइम प्लीज.
तुमची उत्तरं खूप चांगली झाली. वा वा. आता मुलीची तयारी जरा व्हायला पाहिजे, कारण मुलगी सुद्धा पास व्हायला पाहिजे ना. हा तू मुळीच काळजी करू नकोस, आपण तयारी करू. हा तयारी. हो. हा मुळीच घाबरू नकोस तू. तिकडे चल चल बाथरूम मध्ये, बेडरूम मध्ये, बेडरूम मध्ये. आता सगळेच जरा थोडस मुलीची बाजू आहे ना, तर थोडं आलो आलो चल चल